नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी का नाही, आज एक भन्नाट पदार्थ आहे बघा. त्यामुळे पोरं बी कसं मध्येच चुळबुळ करायला लागले बघा. त्यामुळे कुठला पदार्थ आहे का नाही ती इचरू कारभार आज काय खायला घालणार तर आज आपण आहे ना मसालेदार लांडगे बनवणार आहे. लांडगे? अरे लांडगे खायला घालणार मग आज तू? मस्त होते. तर मंडळी का नाही वेगवेगळं काय काय घालून हे मस्त लांडगे, म्हणजे लांडगा नव्हे, लांडगे म्हणून पदार्थ आहे. हा, तर तो पदार्थ कसा आहे काय आता बघा शेवटपर्यंत ते कसा होतोय आणि कसं लागतंय टेस्टला बघा. चला आता आजची ही रेसिपी कारभार नाही लगेच कर चालू. चालतंय की बघू आता तोवर मी पोरांना सांगून येतो लांडगा हाय म्हणून. लांडगा आला रे आला करून येतो. चालतंय का? चालतंय. चला तर आज आपण बनवणार आहोत लांडगे. तर लांडगे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. तर इकडे आपण घेतलेले आहे, आपण इकडं गव्हाचं पीठ घेतलेले आहे आणि इकडे आहे ना हरभरा डाळ आणि मूग डाळ आहे ना चांगलंसं आपण पाण्यामध्ये आहे ना भिजवून घेतलेले आहे. चांगलंसं आता भिजलेले आहे. आणि इकडे जिरा घेतलेले आहे, देशी हळद पावडर घेतलेले आहे, मीठ आणि इकडे बघा कोथिंबीर घेतलेली आहे, 2 हिरव्या मिरची घेतलेली आहे मोडून आणि आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे. आता आपण इकडे गव्हाचं पीठ घेतलं ना त्यामध्ये आपण थोडंसं आहे ना हळद घालूयात आणि थोडंसं आपण कांदा लसूण मसाला सुद्धा आपण आहे ना पिठामध्ये आपल्याला घालायचं आहे, म्हणजे चव चांगलंच येते. त्यामुळे आपल्याला थोडंसं घालायचं आणि मीठ घालते थोडंसं आणि चांगलंसं आपण हे मिक्स करून घेऊया. आपल्याला आता पीठ मळून घ्यायचं आहे. पण चपातीला वगैरे कसं पीठ मळून घेतो ना त्या पद्धतीनं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं. जास्त पातळ नाही मळून घ्यायचं, थोडंसं घट्टच मळून घ्यायचं. पद्धतीने ना घट्ट पीठ मळून घेतलेले आहे. असंच आपल्याला मळून घ्यायचं, आपण चपातीला वगैरे कसं मळून घेतो तसं. तर आता आपण एक 5 मिनिटासाठी ना आपण बाजूला ठेवूया. बघा आता आपण इकडे खलबत्ता घेतलेला आहे. खलबत्त्यात आपण इकडं ते डाळ घेतलं होतं ना, डाळ घालायचं आपल्याला. हरभरा डाळ घातलेली आहे. आता आपण ह्यामध्येच आपल्याला मूग डाळ सुद्धा मिक्स करायचं आहे. बघा आता आपण मूग डाळ सुद्धा घातलेली आहे. तर ह्यामध्येच आपण आहे ना इकडे 2 हिरव्या मिरची घेतलं होतं ते घालायचं, कोथिंबीर आणि जिरं घालूया थोडंसं, थोडंसं मीठ घालूया. चांगलंच आपण हे बारीक करून घेऊया. डाळ सगळं बारीक व्हायला पाहिजे. भिजवून घेतलं ना डाळ म्हणजे लवकर बारीक होते आणि चव सुद्धा चांगलं राहते. त्यामुळे आपण एक तासाभरासाठी ना चांगलंसं डाळ भिजवूनच घ्यायचं. जारसरच ठेवलेले आहे. तर आता आपण हे काढून घेऊयात. सुगंध तर खूप येतोय. सगळं डाळ मिक्स करून त्यामध्ये कोथिंबीर मिरची वगैरे घालून केल्यामुळं ना सुगंध तर खूप छान सुटलेले आहे. हे बघा आता आपण डाळ वगैरे सगळं बारीक करून घेतलेलेच आहे. तर ह्यामध्ये आहे ना आपण अजून थोडंसं आपण कांदा लसूण मसाला घालूया आपलं घरचं. आणि कोणाला लागला तरी सुद्धा आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करू शकताय, तुम्हाला पण घरपोचच मिळेल. यामध्ये घालूया हळद पावडर, हे देशी हळद पावडर आहे. अजून थोडंसं मीठ घालते म्हणजे चवीला खूप छान लागेल. आपण बारीक करून घेताना सुद्धा आपण मीठ वापरलेलंच होतं, त्यामुळं आता थोडंसं आपण मीठ वापरूया आणि सगळं आपण हे मिक्स करून घेऊया. बघा आता आपण ह्या पद्धतीने ना सगळं असं मिक्स करून घेतलेले आहे, मस्त झालेले आहे. तर आता आपण हे बाजूला ठेवूयात. बघा आता आपण चूल पेटून घेऊयात. आता आपण चुलीवरती एक पातेलं ठेवूया आणि त्यामध्ये ना आपण एक तांब्याभर पाणी घालायचं आपल्याला आणि चांगलंसं आपल्याला पाणी उकळेपर्यंत ठेवायचं आहे. तोपर्यंत आहे ना त्याच्यावरती आपण एक ताट ठेवूया. बघा आता आपण इकडे पोळपाट लाटणे घेतलेले आहे. आता आपण एक पीठ मळून घेतलं होतं ना ते पीठ आपल्याला घ्यायचं आहे.
घेऊयात. हे बघा आपण यामध्ये आपल्या घरचं कांदा लसूण मसाला हळद पावडर वगैरे घातल्यामुळं ना किती छान दिसतं. बघा आता आपण ह्यातला एक गोळा घेऊया आणि हे बाजूला ठेवूया आपण पीठ. आता थोडंसं आपण इकडे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर आता आपल्याला सगळीकडे पीठ लावून घ्यायचं, म्हणजे लाटायला चांगलं येतं, त्यामुळं आपल्याला पीठ लावून घ्यायचं. आता आपण हे चांगलं असं लाटून घेऊयात. एकसारखंच आहे ना आपल्याला सगळीकडे लाटून घ्यायचं. आता आपण ह्या पद्धतीने आहे ना इकडे लाटून घेतलेले आहे. असंच आपल्याला हे लाटून घ्यायचं आणि ह्याच्यावरती आपल्याला आता सारण आपण इकडे घेतलं होतं ना, ते आपल्याला सारण सगळीकडे असं लावून घ्यायचं आहे. पूर्ण करडेपर्यंत सगळे आपल्याला सारण हाताने चांगलं असं लावून घ्यायचं. बघा आता आपल्याला सगळीकडे असं आहे ना पसरून सगळीकडे हे सारण भरायचं आहे. बघा कसं दिसतंय, त्यामुळं कडेपर्यंत चांगलं असं भरून घ्यायचं. मग आता आपण सगळ्या कडेपर्यंत भरून घेतलेले आहे. तर आता आपण आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे. चांगलं असं दाबून असं आपण बंद करून घेऊया. पूर्ण असं दाबूनच बंद करून घ्यायचं. मग आता आपण या पद्धतीने इकडे तयार करून घेतलेले आहे. आता आपण इकडे एक चाळण घेतलेले आहे. त्याला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं, म्हणजे खाली चिटकू नये म्हणून. सगळीकडे असं पसरून घ्यायचं तेल सगळीकडे, म्हणजे जरासुद्धा आहे ना पीठ खाली चिटकायला नाही पाहिजे, त्यामुळं आपण लावून घ्यायचं आणि यामध्ये ठेवायचं असं. आणि राहिलेलं सुद्धा आपण आहे ना ह्याच पद्धतीनं करून घेणार आहे. दुसरं गोळा घेऊया. हे बघा आता आपण सगळं इकडे तयार तर करून घेतलेलेच आहे. आता आपण चुलीवरती पाणी ठेवलं तर पाणी उकळलंय का बघूया. हे बघा आता चांगलं असं पाणी सुद्धा उकळलेलं आहे. तर आता आपण चाळणी आता आपण पातेल्यावरती ठेवूया आणि ह्याच्यावरती आपल्याला झाकण लावायचं आणि चांगलं असं आपण एक 15 ते 20 मिनिटं आपण हे उकडून घ्यायचं आपल्याला वाफेवरतीच. बघा आता बराच वेळ झालेला आहे. तर आपण उकडलंय का बघूया, झाकण काढूया. बघा आता बघू शकता चांगलं असं आता उकडलेले आहे, बराच वेळ झालेले आहे. तर आता आपण हे खाली काढून घ्यायचं आपल्याला. तर आपण आपल्याला गार करून घ्यायचं आहे. गार झाल्यावरच आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. बघा आता थोडंफार गार झालेले आहे. आता आपण हे कट करून घेऊया. इकडं चाकू घेतलेले आहे, चाकूची साईन आपल्याला असं कट करून घ्यायचं. हे बघा दिसायला सारण किती छान दिसतंय, बघू शकताय. सगळी बाजूनं दोन्ही बाजूनं बघू शकताय. सगळ्या वडीमध्ये मस्त छान असं तयार होते. हे बघा एकाच सारखंच छान दिसतंय सगळं. बघा आता आपण चुलीवरती कढई ठेवलेली आहे. कढईत आपण आहे ना 1 चमचाभर आपल्याला तेल घालायचं आहे. 1च चमचा घालायचं आणि थोडंसं आपण तेल गरम करून घेऊयात. बघा आता तेल पण थोडंफार गरम झालेले आहे. तर ह्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचाभरच आपल्याला जिरं घालायचं आहे. त्यामध्ये आपण कढीपत्ता घालू आणि ह्यामध्येच आपल्याला आता सगळं हे वडी गोल सोडायचं आहे. आणि चांगलंच आपण आहे ना 1-2-3 मिनटं आपण तेलामध्ये परतून घेऊया, म्हणजे खायला सुद्धा आहे ना छान लागतो. वाटत पण नाही आपण हे डाळ आणि गव्हाचं पीठ वगैरे घालून केलं असं. किती छान दिसतोय वडी. जास्त म्हणजे थोडंसं बनवायला वेळ लागते, पण उकडायला वगैरे असं आपण बनवून दिलं ना लहान मुलं पण आवडीनं खातील. आणि असं आपण लहान मुलांना डब्याला वगैरे दिलं तरी पण चालते, आवडीने खातात. रोज आपण डाळीचं भाजी वगैरे करत असतो, ते नको म्हणतात पोरं. तर असं आपण करून दिलं ना रोज चपाती
डाळाची भाजी करण्यापेक्षा असा थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवायचं, म्हणजे त्यांना कळणार पण नाही ह्यात आपण डाळ वापरले का काय केले. त्यामुळं असं आपण वेगवेगळे पदार्थ करून द्यायचं, म्हणजे आवडीनं खातात. हे बघा आता चांगलं असं तयार झालेले आहे. तर आता आपण हे खाली काढून घेऊयात. बघा आता आपलं मस्त लांडगे तयार झालेले आहे, आता खाण्यासाठी तयार झालेले आहे. आता आपण इकडं प्लेटमध्ये आहे ना खायला घेऊयात. हे बघा दिसायला तर एवढं छान दिसाले, तर खाल्ल्यावर तर तुम्हाला कळणार आहे. अहो हे घ्या हो. आणि लांडगे कसं झाले बघा. म्हणजे लांडगा आला म्हणून प्लेटीत. होय तर मंडळी एकदम मी पण घेतो. लांडगं तर तयार झालेत, 5 लांडगं आहेत बघा. आता खाऊन बघूया आता कसं लागतात हे लांडगं. हो खायला नाव गेलं भारी आहे की ग कारभारने. होय होय हा दिसायला बी भारी आहे. आता चव बघूया कशी झाल्या. हो बघ कसं झाले. हा एक नंबर झाली की. झाले हे नाद आवडला खुला का तुम्हाला? नाद खुला. सगळ्या डाळी बिळी घातलीस का काय? होय एकदम पौष्टिक आहे मग हे. होय. आणि काही जास्त साहित्य लागत नाही, काय नाही. आपल्या घरच्या साहित्यात झटपट होणारी रेसिपी आहे. हा जबरदस्त. भाकरवाडी वाणी दिसाले. होय आणि गव्हाचं पिठाचं आहे ना, त्यामुळं मगाशी कडे भरली होती, बाकीचे कुठं आहेत? पोरं घेऊन गेलेत की आता. जबरदस्त झाले बरं का म्हणजे एक नंबर. आपल्या पोरांच्या डब्याला बी देऊ शकते. होय देऊ शकते की, आवडीनं खाते. बच्चे बाई खाऊन पाण्यात खेळावा तिकडे राहणार. बिट्टी मारा आला बस बस किती राहणार काय. बसा बसून खा. खा. म्हणजे झकासूच बरं का कारभार नाही. मला तरी लय आवडले. होय होय जाऊ काय खेळायला. का बारकी पोरं बी अशी येतात, मांडीवर बसतात, 2 मिनिटांनी लांडगा घेऊन जातात. लय भारी झाले लांडगे. रोज चपाती भाजी केल्यावर खात नाहीत. ते सगळं ह्यात घालून केलं तर मग सगळं संपवून जातं. तर मंडळी मला तर आवडले. तुम्ही पण असं रेसिपी करून बघा, टेस्ट लय बाहेर लागते. व्हिडिओ कसा वाटला, कारभारची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.